मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणाची केस ज्यांच्याकडे आहे त्यांनी ती व्यवस्थित हाताळली नाही। त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सर्वप्रथम FIR घ्यायला पाहिजे होती। देशमुखांना न्याय देण्यासाठी हे सर्व सुरू नसून केवळ धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी सर्व सुरू असल्याचा घणाघात वंचित आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला। दरम्यान देशासह महाराष्ट्रात विरोधी पक्ष गलित गात्र झाले। काही राजकीय पक्ष हे भाजपच्या जवळ जायला बघतात। जे काय वक्तव्य सध्या सुरू आहे त्यावरून महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी राहिली नाही। दिल्लीच्या निवडणुकीत हे पुढे आले। महागाई बेरोजगारीवर कोणीही प्रश्न उपस्थित करत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सांगली दौऱ्यावर आले होते। त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले, हे केवळ 38 मृत्यू झालेत हे जाहीर केलं। सरकारने त्यांचा अंत्यविधी कसा केला हे सांगावं। धर्माचे राजकारण हे देशाला आता धोक्याच्या घटकापर्यंत नेऊन पोहोचवलं आहे। त्याची चर्चा विरोधी पक्षाने सर्वात केली पाहिजे। विरोधी पक्ष लखवा मारलेल्या स्थितीत गेलाय, त्यातून त्यांनी स्वतःला दुरुस्त करावा आणि हिटलरशाहीच्या सरकारचा निषेध करावा। भाजपला कोणाचा विरोध करायला पुढे येत नाही अशी परिस्थितीही समोर आली आहे। आंबेडकर म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत सायंकाळी 6 नंतर निवडणूक आयोगाने 76 लाख मतदान अधिक झालं असं सांगितले। या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। सायंकाळी 6 नंतर मतदान घेण्याची प्रथा आखलेली आहे, त्याप्रमाणे झालं का याची कागदपत्रे उच्च न्यायालयात सादर करावी अशी मागणी केली। किती बूथ मतदान केंद्र मोजणी किती आहेत याची माहिती घ्यावी अशी मागणी केली। याबाबत येत्या 18 मार्च रोजी सुनावणी आहे। वंचित आघाडीच्या प्रयत्नांना जनतेनं साथ देणं गरजेचं आहे। जनतेने निवडणूक आयोगाला पत्र, ईमेल पाठवून न्यायालयासमोर खरं बोलावं असं आवाहन त्यांनी केलंय। आताचं जे बजेट आले त्या बजेटमध्ये आदिवासी आणि दलित यांच्यासाठी त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे निधी ठेवला पाहिजे होता। तो न ठेवता 3 आणि 4% एवढाच निधी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे दलितांचा आणि आदिवासींचा विकसित कामांना निधी मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे। मी असं म्हणेन की एकंदरीत विरोधी पक्ष ज्या लखवा मारलेल्या परिस्थितीमध्ये गेलेला आहे त्यातून त्यांनी स्वतःला दुरुस्त करावं आणि हिटलरशाहीच्या सरकारचा विरोध करावा। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सायंकाळी 6 नंतर इलेक्शन कमिशन यांनीच 76 लाख मतदान अधिक झालं असं जनतेला सांगितलेलं आहे। या संदर्भातलं असणारं वंचित बहुजन आघाडीने जे काम विरोधी पक्षाचं आहे, विधानसभेच्या विरोधी पक्षांचं काम आहे, त्यांनी ते पार पाडलं नाही। म्हणून वंचित बहुजन आघाडीने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली इलेक्शन कमिशनच्या विरोधात आणि 6 नंतर जी प्रथा मतदान घेण्याची जी आहे, इलेक्शन कमिशननेच आखून दिलेली प्रथा जी आहे, त्या प्रथेप्रमाणे इलेक्शन झालं का, तिला फॉलो करण्यात आली का, आणि ती फॉलो करण्यात आली असेल तर त्याची सगळी कागदपत्रं हायकोर्टामध्ये सादर करण्यात यावी।